शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाला अजित पवार यांनी पॅचअपचं गिफ्ट दिलंय। गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार आणि शरद पवारांच्या नात्यामध्ये कटुता आली होती। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी नात्यात ऑल वेल असल्याचा संदेश दिलाय। अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेऊन एकत्रीकरणाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकले। बघूया। अजितदादांच्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काका पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय। अजित पवार शरद पवारांमधील कटुता कमी होणार। शरद पवारांचा दिल्लीत साजरा झालेला वाढदिवस त्यांच्यासाठी खास असाच ठरला। राष्ट्रवादीत फूट पटल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार काका पुतण्यांमध्ये वितुष्ट आलं होतं, पण अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांना शुभेच्छा देऊन नात्यातली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केलाय। अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर शरद पवारांनी रिटायर व्हावं अशी जाहीर भूमिका घेतली होती। तुम्ही आता वयस्कर झाला, आता कुणावर तरी जबाबदारी द्या ना। कधी देणार? काय आम्ही म्हातारं झाल्यावर? काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना। अजित पवारांनी उपस्थित केलेल्या वयाच्या मुद्द्याला शरद पवारांनीही जशास तसं उत्तर दिलं होतं। आता तर 90च्या उंबऱ्यावर आहे असं सांगून शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेतली हवा काढली। शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार बाहेरच्या असल्याचं म्हटल्यावरूनही काका पुतण्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं। पवार कुटुंब फुटल्यावरून अजित पवार भावनिक झाले होते। खरं एकोपा राहिला पिढ्यानपिढ्यात हातात, तुटायला वेळ टाकत नाही। त्यांच्या भावनिक होण्याची शरद पवार यांनी जाहीर नक्कल केली होती। दोघांमध्ये सुसंवाद निर्माण होईल की नाही याबाबत शंका असताना अचानक नात्यातला ओलावा पुन्हा जागृत झालाय। शरद पवारांच्या दिल्लीतल्या वाढदिवसाला अजित पवार यांनी सहकुटुंब हजेरी लावली। शरद पवारांचे अजित दादांनी आशीर्वाद घेतले। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला। आता आम्ही निघालेलो। राजकीय विचार वेगवेगळे असले तरी कुटुंब एक असल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलंय। राजकीय विचार वेगळे असतील तेव्हा वाद विवाद हा होत असतो आणि तेव्हा अडचणी येत असतात, पण शेवटी कुटुंब म्हणून एकत्रित राहणं फार महत्त्वाचं असतं। कारण शेवटी अनेक वर्षांचा संवास असतो। पवार साहेबांचा आणि अजितदादांचा दादांचं 65 वय आहे, त्यामुळे 63 वयाचा संवास आहे। माझ्यासारख्याचं 38-39 वय, माझा हे 2 वर्ष सोडले, हा वादाचा काळ सोडला तर 37 वर्षाचा संवास आहे। त्यामुळे कुठेतरी असं एक वाटतं की कुटुंब म्हणून आपण एकत्रित असतो। आजोबांना भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे। आज महत्त्वाचा दिवस आहे, तुम्ही शरद पवार यांना भेटले? हो, आजोबांना भेटलो, शुभेच्छा दिली, तेवढंच केलं। अजून काय बोलणं झालं का? अजून काही नाही। पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणाचा निर्णय दोघं नेते बसून घेतील असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। नेहमी आमच्या कुटुंबाने कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवले आणि राजकारण आम्ही वेगळं ठेवत आलोय। आज इथं वाढदिवसासाठी ते सगळे पवार साहेबांना भेटायला आले। योगायोगाने मी पण तिथं होतो। तर राजकारणात काय होईल शेवटी आमची जी काय इच्छा जरी असली तरी तो निर्णय आमचा नाही आहे। तो निर्णयाचे सगळे त्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, आपल्या पक्षाचे जे कोण ज्येष्ठ नेते आहेत, ते सगळे एकत्र मिळून ठरवतील। पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचा अध्याय सुरू झालाय। पवार कुटुंबातील कटुता या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी संपेल का? अजित पवारांच्या पुढाकारानंतर कटुता संपवण्यासाठी शरद पवार कोणतं पाऊल उचलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।